नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यामार्फत दरवर्षी गणित प्रावीण्य परीक्षा रामानुजन या नावाने घेतली जाते। या परीक्षेला दरवर्षी प्रचंड प्रतिसाद मिळतो। याही वर्षी ती परीक्षा घेतली जाणार आहे। 24 नोव्हेंबरला ही परीक्षा आहे। त्या दृष्टीनं या ठिकाणी गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका आपण 2023ची प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। नमुना कसा असतो, प्रश्न कसे असतात, किती गुणांचे प्रश्न असतात हे यावरून आपल्याला समजणार आहे। या ठिकाणी जो प्रश्न पहिला आहे तो खालील प्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर त्याच्या समोरील चौकटीत लिहा। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन अँड राईट इट्स अल्फाबेट इन द बॉक्स। पहिला आहे, एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे। दुकानदाराने ते 306 रुपयास विकले तर त्याने शेकडा किती सूट दिली? 360 रुपये या ठिकाणी पुस्तकाची किंमत होती। दुकानदाराने 306 रुपयाला ते पुस्तक दिलं, म्हणजे या ठिकाणी 360 वजा 306, 360चं 306ला विकले जाते म्हणजे 54 रुपये सूट दिली जात्या। 360ला 54 रुपये सूट म्हणजेच मांडणी 54 भागिले 360, तर 100ला किती? या ठिकाणी 0 0 गेले, 2 10 लाभे 5 2 36ला 18, 18 1 18 54, 3 5 15, या ठिकाणी 15 शेकडा सूट दिली जाते। अचूक पर्याय या ठिकाणी बी आहे। ओके, वर्णाक्षर लिहिलेलं आहे। दुसरा आहे, का समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 3x - 2 आणि 50 - x अंश आहेत, तर x ची किंमत काढा। समान मेजर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर 3x - 2 डिग्री अँड 50 - x डिग्री, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x। या ठिकाणी समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरचे कोन एकरूप असतात, म्हणजे 3x - 2 आणि 50 - x समान दाखवायचे। 3x - 2 आणि 50 - x। ओके, x एका बाजूला घ्यायचे, 3x पलीकडला वजा x मागा आला, x अधिक x होणार, हा वजा 2 पलीकडे गेले, 50 आणि 2 52 होणार, 3x आणि 1x 4x बरोबर 52, x बरोबर 4 पलीकडे जाऊन भागिले होणार आहे, कारण 4ला गुणिले आहे। 52 भागिले 4 आपणास माहीत असेल 13 चौक 52, 4 52ला भागून 13 येते, x ची किंमत 13 आहे। अचूक पर्याय या ठिकाणी ए 13 अंश। ओके, अल्फाबेटमध्ये ए अक्षर लिहिलेलं आहे, इथं वरती बी। बाजू 6 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ ए स्क्वेअर ऑफ साइड 6 सेंटीमीटर। या ठिकाणी बाजू 6 दिलेली आहे। आपल्याला माहिती असेल समद्विभुज हा काटकोन त्रिकोण तयार होतोय, त्यामुळं ह्या 2 बाजू समान आहेत। अशा वेळेला कर्ण एकरूप बाजूच्या वर्गमात 2 पट असतो। एकरूप बाजूच्या म्हणजे गुणले, एकरूप बाजू 6 आहे, त्याला गुणले वर्गमात 2, म्हणजे 6 6, कर्ण 6 वर्गमात 2, 3 3 3 वर्गमात 2, 5 5 5 वर्गमात 2। चौरसाची बाजू 8 असेल तर 8 8 8 वर्गमात 2। या आणि उत्तरामध्ये वर्गमात 72 लिहिले, 6 वर्गमात 2 आलं पाहिजे, म्हणजे वर्गमात 72 वरून 6 वर्गमात 2 कसे येतात पहा। वर्गमात 72 म्हणजे 36 दुनी 72, 36 वर्गमूळ 6, 2च निघत नाही, 6 वर्गमात 2, 6 वर्गमात 2 म्हणजे वर्गमात 72 म्हणजे 6 वर्गमात 2, 6 वर्गमात 2 म्हणजेच वर्गमात 72। अचूक पर्याय सी। ओके, चौथा, जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात, तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? या ठिकाणी 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात, तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? या ठिकाणी 48 तासात काम पूर्ण करण्यासाठी 15 मजूर लागतात। इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड ए वॉल इन 48 hours, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू बी द सेम वर्क इन 30 hours? या ठिकाणी 48 मजुरा 48 तासात भिंत बांधण्याचं काम पूर्ण करायचं असेल तर 15 मजूर लागतात, तर या ठिकाणी आपल्याला 30च तासात ते भिंत पूर्ण करायचे आहे, म्हणजे मजुरांची संख्या वाढवावी लागणार आहे। 48 तासापेक्षा 30 तास कमी तासात पूर्ण करायचे असेल तर मजुरांची संख्या 15पेक्षा जास्त, म्हणजे व्यस्त प्रमाण आहे।
व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोन पदांचा गुणाकार 48 गुणिले 15 भागिले तिसरे पद म्हणजे एक्सची किंमत मिळेल 15 एके 15 दुनी 30 2 48ला 24 आणि 24साठीच या ठिकाणी 12 गुणिले 2 या ठिकाणी एला म्हटलेलं आहे 24साठी अचूक पर्याय ए. ओके. पुढचा ए वर्ग वजा 3 अधिक 2चे अवयव लिहा. राईट फॅक्टर्स ए स्क्वेअर मायनस 3a प्लस 2. या ठिकाणी ए वर्ग वजा 3a अधिक 2चे अवयव स्थिर पदाचे अवयव पडायचे मधल्या पदाची सांगड घालण्यासाठी. या ठिकाणी बे के बे म्हणजे ए वर्ग 2चा गुणाकार बे के बे गुणाकार 2 आला पाहिजे आणि या दोघांची बेरीज 3 आली पाहिजे म्हणजे वजा 3साठी वजा 2a आणि वजा 1a अधिक 2. ओके. या 2चे अवयव बे के बे वजा 3a साठी वापरले. पहिल्या दोघातून सामायिक ए निघतोय. पहिल्या वजा 3a ऐवजी वजा 2a आणि वजा 1a हे कुठून आलं तर 2 गुणिले 1 हे अवयव मिळाले म्हणजे एचे सगुणक वजा 3 वजा 2 आणि वजा 1 ठेवायचा वजा 3च्या ऐवजी. पहिल्या दोघातून सामायिक 1 निघाला आत ए वजा 2. ए वजा 2 इथं असणारच त्यामुळे बाहेर या ठिकाणी वजा 1 म्हणजे पहिल्या कंसात ए वजा 2 सामायिक 2 कंस आहेत त्याबद्दल 1 ए वजा 1 बाहेरच्यासाठी पहिला कंस दुसरा कंस ए वजा 2 ए वजा 1 ए वजा 2 ए वजा 1 ए वजा 2 ए वजा 1 पहिलाच आहे अचूक पर्याय ए. ओके. त्यानंतर ए अधिक बी बरोबर 8 ए बी बरोबर 12 तर ए वजा बी कंसाचा वर्ग किती ए प्लस बी इज इक्वल टू 8 ए बी इज इक्वल टू 12 देन ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर व्हॉट इज द व्हॅल्यू. या ठिकाणी प्रथमतः ए अधिक बी कंसाचा वर्गाचं विस्तार सूत्र वापरलं. ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग. ए अधिक बीची किंमत 8 दिलेली आहे 8चा वर्ग 64. ए वर्ग अधिक बी वर्गची किंमत काढायची आहे अधिक 2 ए बीची किंमत त्यांनी दिल्या 12 12 दुनी 24 मागाले 64मधून 24 वजा केल्यानंतर 40 उरले 40 ही किंमत ए वर्ग अधिक बी वर्गाची मिळालेली आहे. त्यानंतर आपल्याला ए वजा बी कंसाचं वर्गाचं विस्तार सूत्र वापरायचं आहे. ए वर्ग वजा 2 ए बी अधिक बी वर्ग. ए वर्ग अधिक बी वर्गची किंमत आत्ताच आपण 40 काढलेली आहे वजा 2 आणि ए बीची 12 दिल्या 12 2 24 40मधून 24 गेले 16 ए वजा बी कंसाचा वर्गाची किंमत 16. या ठिकाणी तीच किंमत आपल्याला विचारलेली आहे. काठिण्यपातीची उदाहरणं विचारपूर्वक सोडवा. ए वजा बी कंसाचा वर्गाची किंमत 16 अचूक पर्याय सी. ओके. त्रिकोणाचा संपादबिंदू कोणत्या अक्षराने दर्शवतात. या ठिकाणी संदिग्ध असल्यामुळं जीन पण या ठिकाणी जीन पण दर्शवतात संपादबिंदू आणि ओन पण त्यामुळे ए आणि बी हे पर्याय आहेत. त्रिकोणाच्या मध्यगांचा जो छेदनबिंदू आहे त्याला आपण गुरुत्व संपात त्याला जी आपण म्हणतो. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ए ट्रायंगल इज डिनोटेड बाय ए ऑर बी. ओके. ए आणि बी दोन पर्याय आहेत. 13चे 5वे मूळ कसे लिहितात. 5th रूट ऑफ 13 कॅन बी रिटर्न ॲज या ठिकाणी 13चे 5वे मूळ असे लिहितात 13चा 1/5 म्हणजे 13च्या 5व्या मूळाचा पहिला घात. ओके. 9 आहे सोबतच्या आकृतीत रेषा ए बी समांतर रेषा सी डी पी क्यू ही त्यांची छेदिका आहे. कोण आर एस सी 4x-2 आर एस सी हा जो कोण आहे तो 4x-2 आहे 4x-20 आहे 4x-20 आणि माप कोण एस आर ए हा जो हे दोन्ही अंतर कोण आहेत त्यांची बेरीज 180 अंश असते 1+10 आहे 1+10. तर माप कोण डी एस क्यू किती या ठिकाणी आपण हे अंतर कोण आहेत म्हणजे या दोघांची बेरीज 110 दाखवून 100ची किंमत काढायची 1+10 आणि 4x-20 हे दोन अंतर कोण आहेत त्यांची बेरीज 180. 4x आणि 1x 5x वजा 20 अधिक 10 वजा 10 बरोबर 180. 5x बरोबर वजा 10 पलीकडे गेल्यानंतर अधिक होणार आहेत 180 आणि 10 190. x बरोबर 190 भागिले 5 5 1 5 3 15 उरले 4 40 45 38 आलेले आहेत. ओके. या ठिकाणी हा जो कोण आहे आर एस सी त्याचा विरुद्ध कोण आहे डी एस क्यू. त्यामुळं 4x-20 मध्ये 100ची किंमत आत्ता मिळालेली आहे 38 गुणिले 4 वजा 20 38 गुणिले 4 वजा 20
4 8 32ला 2 हातचे 3, 4 त्रिकोण 12 आणि 2 14, 4 8 32 2 हातचे 3, 4 त्रिकोण 12 आणि 3 15, 152 वजा 20, या ठिकाणी 2 मधून 0 गेले 2, 15 मधून 2 गेले 13, 138 चौक 152 वजा 20, या ठिकाणी 152 वजा 20 132 वजाबाकी येते. ओके.